आणि आता बातमी मुंबईतील अपघाताची आहे। वरळीमधील ॲस्ट्रिया मॉल जवळ हिट अँड रनची घटना घडली आहे। महिलेला फरफटत नेल्यामुळे तिचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणी कारचे मालक असलेले शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अपघातावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहिर गाडी चालवत असल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केलाय, तर मुलगा नव्हे चालकच कार चालवत असल्याचा जबाब राजेश शहा यांनी नोंदवलेला आहे। अपघाताच्या आधी मिहिरनं जुहू मधील बारमध्ये मद्यप्राशन केल्याची सुद्धा माहिती सध्या प्राप्त होतीये। तर या प्रकरणाची माहिती जाणून घेऊयात। वरळीमधील ॲस्ट्रिया मॉल जवळ कारची दुचाकीला धडक बसली। दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं फरफटत नेलं। या अपघातामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झालेला आहे, तर पती या अपघातामध्ये जखमी झालाय। कार शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांच्या नावावर असल्याची माहिती आहे। कारवरची नंबर प्लेट गायब आहे आणि अपघातावेळी कारमध्ये राजेश शहा यांचा मुलगा मिहिर आणि ड्रायव्हर उपस्थित होते। कार मिहिर चालवत असल्याचा मृत महिलेच्या पतीचा आरोप आहे, मात्र कार ड्रायव्हर चालवत असल्याचा जबाब राजेश शहा यांनी नोंदवलेला आहे। पोलीस आता मिहिर शहा आणि ड्रायव्हरला ताब्यात घेणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।